हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर कावेरी. आज आपण गरोदरपणानंतर होणारं डिप्रेशन म्हणजेच पोस्ट नॅटल डिप्रेशन याबद्दल माहिती पाहणार आहोत. एक्झॅक्टली ते काय असतं, ते होण्याची कारणं काय, त्याची लक्षणं काय आणि त्यावर उपाय काय, हे आपल्याला आज पाहायचं आहे. आई होणं ही आनंदाची गोष्ट आहे, पण काही स्त्रियांमध्ये आई झाल्यानंतर होणाऱ्या काही समस्या, वैचारिक अडचणी किंवा आनंदाऐवजी दुःख होणे, या सगळ्या गोष्टींना पोस्ट नॅटल डिप्रेशन म्हणजेच गरोदरपणानंतर आलेलं नैराश्य असं म्हणतात. सगळ्यात प्रथम पोस्ट नॅटल डिप्रेशन हे अस्तित्वात नाहीच, हाच खूप लोकांचा समज आहे. म्हणजे आपल्या शेजारी वगैरे जे पण असतात ते सांगतात असं काही नसतं. डिलिव्हरी नंतर ज्या स्त्रियांना जो समस्यांचा, वैचारिक समस्यांचा, चिडचिडेपणाचा जो काही त्रास अनुभवला जातो तो त्यांच्यासाठी तो नॉर्मल वाटतो. हा त्रास खूप जास्त प्रमाणात होत असल्यास त्याला पोस्ट नॅटल डिप्रेशन असे म्हणतात आणि याची वेळीच वैद्यकीय जाऊन चाचणी आणि ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं असतं. अदरवाईज याचे परिणाम खूप वाईट होतात. जी आई ह्या वैचारिक नैराश्यातून जात आहे तिला सुसायडल थॉट्स, आपल्या बाळाला जीवे मारण्याचे थॉट्स यासारख्या खूप काही गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रियांच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस होतात, जसे की स्ट्रेच मार्क्स येणे, केस गळू लागणे, त्वचेचा रंग बदलणे, त्वचा डल होणे, आपल्या वजनामध्ये वाढ होणे किंवा घट होणे, या सगळ्या गोष्टींमुळे स्त्रीच्या मनावरती खूप असा गहिरा परिणाम होतो. या सगळ्यांमुळेच ती एका नैराश्यामध्ये जाऊ लागते. याला पोस्ट नॅटल डिप्रेशन असे. पोस्ट नॅटल डिप्रेशनची जी काही कारणं आहेत ती आपण पाहूया. त्याच्यामध्ये गरोदरपणात किंवा पहिल्या गरोदरपणात असलेलं डिप्रेशन हेही ह्या सेकंड डिलिव्हरीमध्ये किंवा पहिल्या बाळानंतर डिप्रेशनचं महत्त्वाचं कारण आहे. दुसरं म्हणजे गरोदर न राहण्याची इच्छा. काही स्त्रियांमध्ये सध्या मला बाळ नको अशी काही इच्छा असते, परंतु घरच्यांच्या अपेक्षा आणि वाढणारं वय यांच्या तणावामुळे तो हा डिसिजन घेतला जातो. त्याच्यामुळेही नैराश्य येऊ शकतं. स्त्रियांमध्ये शक्यतो गरीब वर्गामध्ये आपण हे पाहतो 3 किंवा 4 पेक्षा जास्त मुलं असणे, यामध्ये ती स्त्री ऑलरेडी शरीराने आणि मनाने खचलेली असते. याच्यामध्ये पोस्ट नॅटल डिप्रेशन येऊ शकतं. काही स्त्रियांमध्ये आपण पाहतो जे कपल्स दूर राहायला असतात त्यांना कुणाचाही मानसिक आधार किंवा अशी काही हेल्प बाळाला सांभाळायला नसते. अशा स्त्रियांमध्ये पोस्ट नॅटल डिप्रेशन हे जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते. स्त्रियांमध्ये पतीसोबत असलेले मतभेद, भांडण यामुळे एकटेपणाची भावना निर्माण होते आणि आपल्यासोबत कुणीच नाही, यामुळे पोस्ट नॅटल डिप्रेशनची ती शिकार. पोस्ट नॅटल डिप्रेशनची लक्षणं काय ही आता आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये मुलींना किंवा स्त्रियांना आलेला एकटेपणा, उदासीनता हे खूप महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यामध्ये आपल्यासोबत कोणीच नाही किंवा आपल्याला मदत करणारा कोणीच नाही, याच्यामुळे या भावना जास्त प्रमाणामध्ये वाढतात आणि त्याच्यातून पोस्ट नॅटल डिप्रेशन उद्भवतं. स्त्रिया चिंताग्रस्त होतात, सतत एकटाच विचार करत राहणे, याच्यामुळे पोस्ट नॅटल डिप्रेशन होतं. स्त्रियांना काही आजार असणे, डिलिव्हरी नंतर ते उद्भवलेले असतात, जसे मूळव्याध, पोटदुखी वगैरे, यामुळेही मी सतत आजारी असते याच्याही भावनेचा उद्रेक होणे, याच्यातून पोस्ट नॅटल डिप्रेशन उद्भवतं. हेही एक महत्त्वाचं लक्षण असलेल्या बाळासोबत त्या स्त्रीला संबंध प्रस्थापित करावेसे नको वाटतात. तसेच तिला सारखं रडावंसं वाटतं किंवा सारखं हसावंसं वाटतं. यापैकी कोणत्याही लक्षणांचा उद्रेक जास्त झाल्यास आपण त्याला पोस्ट नॅटल डिप्रेशन असे म्हणतो. यापैकी कोणतीही लक्षणं आढळून आल्यास त्या व्यक्तीने तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे. नाहीतर यातून खूप काही नुकसान होऊ शकते वा त्या स्त्रीमध्ये सुसायडल थॉट्स किंवा बाळाला हानी पोहोचवण्याचे थॉट्स जे असतात ते वाढून यामध्ये कोणाचा तरी जीवही जाऊ शकतो. म्हणून पोस्ट नॅटल डिप्रेशन सिरियसली घेणे खूप गरजेचे आहे. पोस्ट नॅटल डिप्रेशनवरती सोल्युशन काय, तर जी आई असते तिने आई झाल्यानंतर आईपणाचा काळ हा मनसोक्त एन्जॉय केला पाहिजे. तिच्या आवडीनिवडी जोपासल्या पाहिजेत. तसेच हेल्प घ्यायला नाही म्हणायला नाही हवं किंवा तुमच्यापासून तुमचे नातेवाईक दूर राहत असतील तर एक हाऊस हेल्प वगैरे तुम्ही हायर करायला. स्त्रियांनी आपल्या बाळाचे संगोपन व स्वतःचं आरोग्य याच्यावर जास्त लक्ष द्यायला हवं. योगासारख्या ऍक्टिव्हिटीजनेही डिप्रेशन कमी होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे घराच्या बाहेर पडा आणि योगाला वगैरे तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर सकस आहार हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा.
डिलिव्हरी नंतर स्त्रीच्या शरीरातील जे हार्मोन्स असतात त्यांची पातळी इतकी कमी जास्त झालेली असते, त्याच्यामुळे तिच्या शरीरामध्ये भयंकर बदल झालेले असतात. तिचं शरीर किंवा मन हे पूर्ववत 100% तर येत नाही, पण ती पूर्ववत होण्यासाठी तिने सकस आहार घेणं खूप गरजेचं आहे. त्याने तिला मानसिक आणि शारीरिक मदत मिळून एक उत्साह मिळू शकतो. त्याच्यामुळे स्वतःची आणि बाळाची काळजी व्यवस्थितपणे घेतली जाऊ शकते. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. बाय.